Cancer Healer Center, a new beginning. ठाकरेंच्या शिवसेनेमधील कोकणातल्या 3 नेत्यांची हकालपट्टी, पक्षविरोधी कृती केल्याचा ठेवलाय ठपका। माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, माजी आमदार सुभाष बने आणि जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर। चंपक मैदानामध्ये शिंदेंची जाहीर सभा। ठाकरेंच्या शिवसेनेतील माजी आमदार सुभाष बनेंचा पक्षप्रवेश होणार। ठाकरेंचे कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा। क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नाही हे दुर्दैव, जाधवांकडून खंत व्यक्त। कोकणातील डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत हालचाली। शिवसेना भवनात उद्या संध्याकाळी ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांची बैठक। भास्कर जाधवांचे चुलत बंधू बाळशेठ जाधव शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। 500 कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या उपस्थितीत उद्या पक्षप्रवेश। आमदार किरण सामंतांसोबतच्या बैठकीत निर्णय। खासदार सुप्रिया सुळे 18 तारखेला बीडला जाणार। देशमुख हत्या प्रकरणात बीड प्रशासनाशी चर्चा करणार। बीडच्या मुद्दा संसदेत मांडल्याची सुळेंची माहिती। भाजप आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची 2 वेळा भेट। मुंडेंच्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्यावर त्यांच्या निवासस्थानी धसांकडून भेट, तर बावनकुळेंच्या घरीही मुंडे धसांची 4.5 तास चर्चा झाल्याची माहिती। बीड प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी षडयंत्र सुरू। धनंजय मुंडेंबाबतच्या भूमिकेवर मी ठाम, आरोपींना फाशी होईपर्यंत मागे हटणार नाही। मुंडेंच्या भेटीनंतरच्या टीकेला सुरेश धसांचं उत्तर। सुरेश धस कधीही पलटी मारतील, बीडचे लोक मला सांगायचे। धसांनी देशमुख कुटुंबियांच्या अश्रूचा बाजार मांडला, जनता त्यांना क्षमा करणार नाही। संजय राऊतांचा निशाणा। बीड हत्या प्रकरणावरून सुरेश धस आणि धनंजय मुंडेंमधील मतभेद दूर करू। धस मुंडेंनी एकत्रित काम केल्यास देशमुखांना अधिक चांगला न्याय मिळेल, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सल्ला। सुरेश धस धनंजय मुंडेंना भेटले, बोलले, काय झालं यापेक्षा धस पुढे काय करतील हे महत्त्वाचं। संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। ज्याच्यावर विश्वास ठेवला तेच आधुनिक फितूर निघाले। बीड हत्या प्रकरणामधील आरोपी सोडून देण्यासाठी सुरेश धस मॅनेज झाले। धस मुंडे भेटीनंतर जरांगींचा आरोप, तर प्रकरण दाबलं गेल्यास धस जबाबदार असल्याचाही इशारा। भाजपा इतकी मोठी की कार्यकर्ते नुसते थुंकले तरी विरोधक वाहून जातील। भाजपच्या संघटना पूर्व कार्यशाळेत रावसाहेब दानवेंचं वक्तव्य, सूत्रांची माहिती। पालिका निवडणुकीपूर्वी नाशकात मनसेला पुन्हा धक्का। 25 ते 30 पदाधिकारी भाजपात जाणार। चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। राज ठाकरेंच्या दौऱ्यानंतरही पक्षात गळती सुरूच। न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणात मॅनेजर हितेश मेहता विरोधात गुन्हा दाखल। बँकेत 122 कोटींचा घोटाळा झाल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा चौकशी करणार। रिझर्व्ह बँकेच्या कारवाईनंतर न्यू इंडिया बँकेवर निर्बंध। पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक 24 फेब्रुवारीला ठाण्यात जनता दरबार घेणार। भाजप संपर्क प्रमुख म्हणून ठाणेकरांच्या समस्या जाणून घेणार। शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजप पक्षवाढीवर नाईकांचा भर। छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रियकराकडून तरुणीची निर्घृण हत्या। मृतदेह जमिनीत पुरल्याचा धक्कादायक प्रकार, आरोपी अटकेत। राज्यात जीबीएस आजाराचे 5 बळी। नागपुरातील 55 वर्षीय रुग्णाचा आयसीयूमध्ये उपचारादरम्यान मृत्यू, तर सांगलीच्या मिरजेत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती। तुळजाभवानी देवीच्या मुख्य गाभाऱ्यात तडे गेल्यानं चक्क जॅकचा आधार। जॅक लावलेला एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ TV9 कडे। तडे गेलेल्या शिळांना काचा चिटकवल्याचा प्रकार। शनी शिंगणापूर बधील शनिदेवाला फक्त ब्रँडेड तेलानंच अभिषेक केला जाणार। भेसळीच्या तेलानं शिळेची झीज रोखण्यासाठी देवस्थानचा निर्णय। म्हाडा मुख्यालयात अधिकाऱ्याच्या दालनात महिलेनं नोटा उधळल्या। आंदोलक महिलेनं पैसे उधळल्यानंतर केबिनच्या दरवाजाला पैशांचा हार घातला। 20 वर्षांपासून गरिबांना घरं दिलं नाही, महिलेचा आरोप आहे। Cancer Healer Center, a new beginning.